कमटी होता कमिटी पहिली सकाळ पोरासाठी आंघोळीला सकाळचे 3:30 वाजले. हो या आंघोळीला पाणी घेतलं काय गरम? एकदम गरम आहे, कडक की हा एकदम गरम खणखणीत. घ्यावं लोक काय झालं कसं यस घे आम्ही घेतो. अरे मग घेतो आजचा टाइम. अरे उन्हाचा घाट करायला लागेल म्हणून पालखी उचल. उठला उठला आजचा आमचा दिवस दुसरा. किरकिन ते मंगल कार्यालय 40 किलोमीटर आज चालायचं आहे आम्हाला. आणि आजचा प्रवास पण थोडा म्हणजे आम्हाला सकाळी घाट पण चढायचा आहे. तर आज बघू, आज थंडी पण नाही वाटत एवढं. म्हणजे गावातून येताना विचार केला की थंडी भरपूर लागेल, पण असं इकडे अजून तरी काही जाणवलं नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आम्ही कसं काय असेल ते. चलो चलो चहा पिऊन गेलो तर आपल्याला निघायचं, लगेच भात चढायचं आपल्याला. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. Hi. Allergies.
आता आम्ही आलो लोणावळ्याच्या घाटात पुढे चाललीत मस्त सकाळची थंड हवा सुटलेली आहे थोडं दमलीत पण चालतात. आता हा घाट एक शेवटचा चढण संपली तिथं समोर मंदिर दिसतंय तिथे वरती तिथे नाश्ता आहे. बघूया आता तिथपर्यंत पोचूया. वाजले 8:45. टाईम पोरा नवीन आहे पोरा नवीन मग आला चालायला म्हणजे पाय पण हवा मस्त थंड आहे. जीवन गेला मोमन जीवन खपलास. आणि ही आमची जी माणसं आहे जी सगळी साई सेवक आहेत हे आम्हाला वेळोवेळी पाणी बिणी पुरवतात सगळा काय नाश्ता बिष्टा काय सांगा तुम्ही हे चौघच नाहीत आणि काय आलसी पाणीवाले वाटत मला तर खूप सकाळी झोप येतो रे पण मला काय करणार सेवेसाठी आलो तर सेवा करायला हवी. तुझी पाठी व्ह्यू कसला वाटतं एकदम कडक म्हणजे ऊर्जा येतो ना सकाळी असं वाटतं की झोपावा पण अशी ताकद येते की उठून पाणी वाटत राहावं. नक्की काय आता मला कॉफी प्यायची इच्छा झालेली आहे पण इकडे दूध संपलेलं आहे मला दूध आमचं फोटो तुम्ही आता आम्ही कुठं थांबू तुमच्या फोटो काढपर्यंत. आणि आजचा दुसरा दिवस घाट चढून दमलो आणि तो नाश्ता करायला बसले आहेत पोरं. बघूया आपण नाश्त्याला काय आहे आज. याला निसा खादीच आहे सागर काका तू मला खातोय हे काका बनवतोय तोच खातोय शेवटी काका काय चाकतोय ना. काका कशी आहे टेस्ट. तुषार भाई आपला खूप आजच्या आज वाजले मंदिरला नाश्ता आहे बटाटा भजी मिरची आणि चटणी. हे बघा आचारी इकडे दाखवला आलो तू तिथे काय आपल्याला पण आता नाश्ता घ्यायचा जासल म्हणजे निघा हे काका टाकतस कशाला खाली चल बरा आणि आपल्याला इथे तर लोणावळ्याला थांबलो आहे आणि ॲपल ज्यूस जरा ब्रेक झालेला आहे. दही टाकला नाही दूध काय बनवतो आज. दाल फ्राय छोले मसाला दाल फ्राय छोले मसाला याच्यातला काय मसाला लागणार नाही ना. आजचा जेवण आहे हा. जेवून निघालेला दुसऱ्या वस्तीवरून आणि आज पालखी आहे विनीतची. सकाळपासून तर घेतली नाही त्यांनी पालखी. पाय खूप दुखतात तरी पण घेणार आहे. ठीक आहे जीवन ना त्याची जोडी आहे आणि हा आमचा हिरो वन मॅन शो. जरा राधन घेऊ चला हो चला. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. खाली सावकाश.
आता आम्ही निघालो आहोत संध्याकाळ आजच्या दुसऱ्या दिवसाची वस्ती कामशेतला. जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे. 4 किलोमीटर अंतर आहे. जवळजवळ 1-1.25 तास लागणार आहे. आणि तिकडे जेवणाची अशी उत्तम तयारी केली आहे. आता तिथे मिळाले आम्हाला तेव्हा तिथे आम्ही जवळजवळ चपाती, पुलाव आणि मटर पनीर केलेलं आहे. खरोखरच या माणसांना आम्ही साईबाबा चरणी अशी प्रार्थना करतो की यानं भरभराट. कसा इकडे वातावरण आता आपल्यापेक्षा? वातावरण थोडा थंड आहे इथे. आपल्याकडे पण थंडी आहे. मी घरी फोन लावलेला मिसेसला, तेव्हा मला बोलली फोन करून लय थंडी आहे इकडं, तुम्ही चादरी बिदरी एक्स्ट्राच घेऊन जा. आणि चादरी घेऊन आलेलो आहे. त्याबद्दल काही वाद नाही आता. पण आता जी पोटाला भूक लागलेली आहे कारण का डाळ आणि थोडी कांदा सकाळी मटर होतं का नाही, छोले 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 आमचे जे आचारी एक नंबर आहेत. आणि खरोखरच त्यांची जेवढी चुकी करावी तेवढी कमीच आहे. आणि जो ज्यूस बनवला होता ऍपल ज्यूस ऍपल ज्यूस म्हणजे पायनॅपल ज्यूस बदला पायनॅपलचा लिंबू पिलेला मस्त होता. त्याचा खोकला ना एकदम एकदम उत्तम. आणि फायनली पोचलेलो आहोत. 6:45 वाजलेत. रात थकलीत कारण 2 दिवसात कमीत 40 पहिल्या दिवशी एकूण 80 किलोमीटर 2 दिवसात आलेलं. सर्वांची अवस्था बिकट झालेली आहे. सर्वजण बोलत होते की कधी येईल वस्तीचं ठिकाण, कधी येईल वस्तीचं ठिकाण. आणि फायनली जेव्हा आम्ही हा बोर्ड बघतो तेव्हा आम्हाला जाम म्हणजे एवढा आनंद होतो ना हा बोर्ड बघितल्यावर. धन्यवाद. आता सुमित कुठं आहे? आम्ही कामशेत इथं कशाला आणलो? इथं आता जेवणासाठी मुक्काम आहे आपला. मग जेवण करू आणि झोपण्यासाठी परत दुसरीकडे आहे जागा. हा यांच्या घरी काय फक्त आरती आहे? आरती आहे. आरती वगैरे करू, जेवण करू आणि आपण जाऊ इथून झोपायला वेगळीकडे. आणि इकडं साईबाबांचं मंदिर आहे म्हणून त्यांच्या घरी आम्ही आरती करण्यासाठी आलो. त्यांचं मंगल कार्यालय आहे जिथे मागच्या वर्षी वस्ती होती तिथेच आहे. पण त्यांना आरती पाहिजे त्यांच्या घरी म्हणून आता आम्ही आरती करू, इथे जेवू आणि जाऊ मग. ओम साईराम.
श्री सचिदानंद